काय सांगितलं होतंस मला? काय? तुझं ऋषीशी बोलणं झालंय. हो. कुठे गेलाय ऋषी? तो त्याच्या मित्रांबरोबर फॉरेन ट्रिपला गेलाय ना. इज इट? हो. तुम्ही दोघंही माझ्याशी खोटं बोलत आहात. आई अगं, मी काय खोटं बोललो तुझ्याशी? हे पहा, हे पहा. येस, हेच तर हवं होतं मला. लोक अनिकाला मूर्ख समजतात, पण ती तर स्मार्ट अँड युजफुल निघाली. ओ गॉड. आई अगं, हे काय? अगं, मला तर ऋषी म्हणाला होता की त्याला ब्रेक हवाय म्हणून. मला नव्हतं माहिती की तो कमळीच्या गावाला जाईल. ताबडतोब त्याला फोन लावायचा. त्याला सांग मी लगेच बोलवलंय. तो आला नाही ना, तर माझ्याहून वाईट कोणी नाही. हो आई, लावतो. काही नाही ग. मैं ऋषी स्वतःहून थोडंच जाणार का? ती गावच्या पोरगी आहे ना, तिनेच घोळात घेतलं असणार आणि गोड बोलवून त्याला फितवून ती घेऊन गेली असणार. मी सांगते ना. त्या कमळीने कितीही भुरळ घालण्याचा प्रयत्न केला ना, तरी माझा ऋषी माझ्या शब्दाबाहेर नाही आणि कधी जाणारही नाही. हो, बरोबर आहे आई तुझं. ऋषी तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, पण मी त्याला जायला भाग पाडेन. पहिलं गणित बरोबर आहे. दुसऱ्या गणिताचं उत्तर चेक कर परत एकदा. सर, मला काही कळत नाही. अरे असं नाही म्हणायचं. जमत नाही कसं? प्रयत्न केला की जमतं. मला हा गणित विषय आवडत नाही. हे बघ, जो विषय अवघड वाटतो की नाही, त्या विषयाशी आपण घट्ट मैत्री करायची. असं विषयाकडे पाठ दाखवणं सोपं असतं, पण त्या विषयाला फेस केलं ना, छान त्याच्याशी मैत्री केली ना, की आपल्याला सगळं सोपं वाटायला लागतं. जा, तुला असं काम कर. तुला मनात नाही ना मोजता येत अंक, तू बोटावर मोज. तसं ट्राय कर. गो. काय कमळी मॅडम, बरोबर सांगितलं ना मी? म्हणजे पाठ दाखवणं सोपं असतं, पण फेस करणं कठीण असतं. पण खरी गंमत त्यातच असते. बरोबर ना? सर, खरं काय बी झालं तरी माझ्या आबांचं जिथं अस्तित्व आहे, जिथं ते राहिलं, हे गाव त्यांचं आहे. ते मला आता सोडून नाही जायचं. तसं मी पुढं शिकलो काय नाही शिकलो काय, मला यातच आनंद वाटतोय. अजूनही असंच वाटतंय तुला की आबांचं अस्तित्व असलेलं हे गाव सोडून जावंसं वाटत नाहीये? किंवा तू शिकलीस नाही शिकलीस पुढे तरी काही फरक पडत नाही, आनंद वाटतोय अजूनही तुला हे सगळं बघून? माझ्या बरोबर चल, ये. ओळखलंस का हिला? तुझी मैत्रीण सुषमा तुझ्याच वर्गात होती ना ही? खूप हुशार आहे ही मुलगी. पण नंतर गावात कॉलेज नाही म्हणून पुढचं शिक्षण नाही घेता आलं तिला. आज तिचं काय झालंय बघ. योग्य झालं ना तिच्याबरोबर? हा साहिल, तुमच्या गावात 7वीला स्कॉलरशिप मिळालेला हा एकमेव विद्यार्थी आहे कमळी. IAS ऑफिसर व्हायचं होतं याला. शहरात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं होतं, पण घरची परिस्थिती नाही म्हणून नाही जाता आलं. हे पण करेक्टच आहे ना? ये अजून दाखवतो. ही संगीता, तुझी आणि निंगीची बालपणीची मैत्रीण, आठवते ना? हिला वकील व्हायचं होतं, पण गावात शाळा नाही म्हणून घरच्यांनी हिला शहरात पाठवलं नाही.
उलट लहान वयात हिचं लग्न लावून दिलं. हिचा नवराही तिला नंतर सोडून गेला आणि ते मूल पदरात टाकून गेला. आज ह्या मुलीला त्या मुलाला वाढवण्यासाठी शेतात वाटेल ते काम करावं लागतंय. आज जर का ती वकील झाली असते ना कमळी, तर तिचं आयुष्य सोपं झालंच असतं. पण तिच्या मुलाचं भविष्य सुद्धा सिक्युअर झालं असतं. या सगळ्या गोष्टी लास्ट टाइम तूच मला सांगितल्या होत्यास. अजूनही वाटतं तुला की तू शिकली नाही शिकलीस तरी गावातल्यांना काही फरक नाही पडणार? जे ही मुलं नाही ना करू शकली ते तू करशील, हा विश्वास होता आबांना तुझ्यावर. कारण तुझ्यातच ती जिद्द आणि ती हिंमत होती एक एक्झाम्पल सेट करण्याची. आज जर का तूच आबांचा विश्वास खोटा ठरवायला निघाली असशील ना, तर या मुलांनी कोणाकडे बघायचं? तू काहीतरी करून दाखवशील ह्यासाठी आबांनी तुला हे स्वप्न दाखवलं होतं आणि आज तेच स्वप्न तू या गावात सोडून देतेस. सिरियसली? अजूनही असंच वाटतंय तुला की आबांचं अस्तित्व असलेलं हे गाव सोडून जावंसं वाटत नाहीये? किंवा तू शिकलीस नाही शिकलीस पुढे तरी काही फरक पडत नाही? आनंद वाटतोय अजूनही तुला हे सगळं बघून? आई, आई काय झालं? कसली काळजी करतेस? रोहित, ऋषी कुठे? तुला काल निरोप द्यायला सांगितला होता ना? अख्खी रात्र उलटून गेले पण हा मुलगा आला नाहीये. आई, तू ऋषीला फोन करायला सांगितला होता, पण मी तर त्याला तुझा निरोप कळवलाच नाही. मग कसा येईल तो बिचारा? ऋषी कुठे आहे? आई अगं, मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? हे बघ, तू दिलेला निरोप मी व्यवस्थित ऋषीपर्यंत पोहोचवला होता, पण तरीही तो आला नाही. त्याला मी तरी काय करू अगं? आई हे बघ, मला असं वाटतं की ऋषीचा काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम झाला असेल. कदाचित त्याला बस नसेल मिळाली. मला एक्सक्युजेस नकोयत. त्याला कॉल लाव. हो हो लावतो लावतो. मी बोलतो आई. मुलांनो, ही 2 आकड्याची मजा आहे. इथे मी 4 गणितं दिली आहेत, ती सगळ्यांनी सोडवायची आहेत. मी सगळ्यांची उत्तरं चेक करणार आहे. हॅलो. अरे बाबा ऋषी, कुठेस तू? निघालास की नाही अजून? नाही म्हणजे असं अजून तरी काही प्लॅन नाही आहे. का? असा प्लॅन नसेल तर ताबडतोब कर. आईने बोलवलंय तुला इकडे. सॉरी, पण मी आता नाही लगेच येऊ शकत दादा. हॅलो ऋषी, अरे तुझा आवाज येत नाहीये, जरा परत बोलशील का? अरे म्हणलं मी आत्ता लगेच नाही येऊ शकत. इथे जरा महत्वाचं काम आहे माझं. मी करतो तुला नंतर. गडबड आहे जरा, नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे. मी आईशी बोलीन नंतर. बाय. अरे ऋषी ऐक तरी, मी काय म्हणतोय. ऋषी हॅलो. बघितलं साई, तुझा निरोप ऐकून सुद्धा येत नाहीये तो. तुझं सुद्धा ऐकत नाही. आता काय करायचं आपण?